हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रेझेंट टेन्समधील टू बीचे रूप एम इज आर याचा वापर कसा करावा हा भाग पाहणार आहोत. एम इज आर म्हणजे असणे होय, म्हणजेच आहे किंवा आहेत असा अर्थ होतो. टू बीचे रूप कधी वापरावे? जेव्हा करता स्वतः काहीतरी आहे असे जेव्हा दाखवतो तेव्हा टू बीचे रूप वापरावे. लक्षात ठेवा, टू बीचे रूप आय सोबत एम वापरावं. ही, सी, इट किंवा एकवचनी नाऊन विराट असेल तर इज वापरावे. त्यानंतर वी, यू, दे किंवा अनेकवचनी नाऊन बॉयज असेल तर आर वापरावे. चला तर मग प्रत्यक्ष वाक्य पाहूया. मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. तू माझा मित्र आहेस. यू आर माय फ्रेंड. तो शिक्षक आहे. ही इज अ टीचर. ती माझी बहीण आहे. सी इज माय सिस्टर. आम्ही शाळेत आहोत. वी आर इन द स्कूल. ते खेळाडू आहेत. दे आर प्लेयर्स. मी आनंदी आहे. आय एम हॅप्पी. तू हुशार आहेस. यू आर क्लेव्हर. तो उंच आहे. ही इज टॉल. ती सुंदर आहे. सी इज ब्युटिफुल. आम्ही तयार आहोत. वी आर रेडी. ते वर्गात आहेत. दे आर इन द क्लासरूम. तू उशिरा आला आहेस. यू आर लेट. तो माझा शेजारी आहे. ही इज माय नेबर. ती नर्स आहे. सी इज अ नर्स. आम्ही भारतातून आहोत. वी आर फ्रॉम इंडिया. ते आनंदी मुले आहेत. दे आर हॅप्पी चिल्ड्रन. तो डॉक्टर आहे. ही इज अ डॉक्टर. ती माझी बहीण आहे. सी इज माय सिस्टर. यानंतर टू हॅवची रूपे हॅव, हॅज याचा कधी वापर करावा हा भाग आपण पाहूया. हॅव, हॅज म्हणजे मालकी असणे किंवा जवळ असणे, म्हणजेच एखादी वस्तूची मालकी असणे किंवा एखादी वस्तू जवळ असणे. टू हॅवचे रूप कधी वापरावे? जेव्हा कर्त्याकडे काहीतरी आहे किंवा कर्त्याजवळ कशाची तरी मालकी आहे तेव्हा आपण टू हॅवचे रूप म्हणजेच हॅव व हॅज वापरत असतो. लक्षात ठेवा, टू हॅवची रूपे ही, सी, इट किंवा सिंगल वचनी नाव असेल तर हॅज वापरतात. अन्यथा आय, वी, यू, दे आणि अनेक वचनी नाव बॉयज असेल तर हॅव वापरतात. चला उदाहरण पाहूयात. माझ्याकडे पुस्तक आहे. आय हॅव अ बुक. त्याच्याकडे कार आहे. ही हॅज अ कार. तिच्याकडे बाहुली आहे. सी हॅज अ डॉल. आमच्याकडे बाग आहे. वी हॅव अ गार्डन. त्यांच्याकडे मोठं घर आहे. दे हॅव अ बिग हाऊस. तुझ्याकडे चांगली कल्पना आहे. यू हॅव अ गुड आयडिया. त्याच्याकडे संगणक आहे. ही हॅज अ कम्प्युटर. तिचे केस लांब आहेत. सी हॅज लॉंग हेअर. माझ्याकडे पेन आणि वही आहे. आय हॅव अ पेन अँड अ नोटबुक. आम्हाला खेळायला वेळ आहे. वी हॅव टाईम टू प्ले. त्यांच्याकडे काही खेळणी आहेत. दे हॅव सम टॉयज. तिच्याकडे सुंदर ड्रेस आहे. सी हॅज अ ब्युटिफुल ड्रेस. माझ्याकडे नवा मोबाईल आहे. आय हॅव अ न्यू मोबाईल. विराटकडे नवीन घर आहे. विराट हॅज अ न्यू हाऊस. माझे बरेच मित्र आहेत. आय हॅव मेनी फ्रेंड्स. आमच्याकडे एक कुत्रा आहे. वी हॅव अ डॉग. विराटकडे बॅट आहे. विराट हॅज अ बॅट.
तिचं हसू सुंदर आहे. सी हॅज अ नाईस स्माइल. अशा पद्धतीने आपण आज टू बीचे रूपे एम इज आर व टू हॅवची रूपे हॅव हॅज याचा कसा वापर करावा हा भाग अभ्यासला आहे. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.